मित्रांनो, जय हिंद. तलाठी भरतीच्या पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. तर बघा मित्रांनो, तलाठी भरती या ठिकाणी मित्रांनो जवळपास 13 जिल्ह्यांचा निकाल थांबून बाकीचे 23 जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे मित्रांनो तलाठी भरतीचा. आता मित्रांनो, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कोण विद्यार्थी तलाठी झालेले हे सगळं तुम्हाला मित्रांनो मी सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या लिस्टासुद्धा याद्या जे काही लागलेल्या आहे मित्रांनो फायनल मेरिटमध्ये, म्हणजे कोणकोणते सिलेक्ट झालेले आणि कोणकोणते वेटिंगमध्ये मित्रांनो, तर त्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट पण मी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर याद्या तुम्ही आपल्या पाहिलेल्या आहे मित्रांनो. परंतु त्याच्यामध्ये एक नवीन अजून मोठा घोळ समोर आलेला आहे मित्रांनो, जे फायनल मेरिट लागलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा घोळ झालेला आहे मित्रांनो. अगोदर पेपरमध्ये घोळ झालेला होता, त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये झाला आणि आता फायनल मेरिटमध्ये सुद्धा घोळ झालेला आहे मित्रांनो. तर याच्यामुळेच विद्यार्थ्यांची मागणी आहे की तलाठी भरती रद्द करून परीक्षा वापस घेण्यात यावी, की गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाहीये. आता फायदा मित्रांनो कोणाला झालेला आहे आणि कसा घोळ झालेला आहे मित्रांनो फायनल मध्ये ते सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो. हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीचा पेपर दिलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला मित्रांनो या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचं आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा. तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता मित्रांनो बघा, तलाठ्यांची फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. मी तुम्हाला सगळं काही बोललेलो आहे. आता ही पाहू शकतात मित्रांनो या ठिकाणी साताऱ्याची मित्रांनो, ठीक आहे. इथं कास्ट पाहू शकतात, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पडलेले मार्क्स, त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्यक्ष यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. ज्याचं फायनल मेरिटमध्ये नाव येत असतं मित्रांनो, लक्षात घ्या, तो प्रतीक्षा यादीमध्ये येत नाही. आणि ज्याचं प्रतीक्षा यादीमध्ये येतं तर तो मित्रांनो फायनल मेरिटमध्ये बसत नाही, तो नंतर बसतो ज्यावेळेस काही मित्रांनो इश्यू आढळून येतो त्यावेळेस. परंतु आता सगळ्यात मोठा घोळ आणि घोटाळा इथूनच सुरुवात झाली मित्रांनो. ते सगळं काही मी तुम्हाला आता सांगतो. तर समोर पाहू शकता, जिल्हा निवड समिती, जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर, तलाठी सरळ सेवा भरती 2023. इकडे पाहू शकतात की निवड यादी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो 18 जागांसाठी. त्याच्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता इथे 1 नंबरचा विद्यार्थी पाहू शकतात की फायनल मेरिटमध्ये याचं नाव आलेलं आहे. किती मार्क घेतलेले आहे त्याने? 193 मार्क घेतलेले. त्याच्यानंतर पाहू शकतात त्याचं नाव काय मित्रांनो, नवनाथ नागनाथ या ठिकाणी त्याचं नाव आहे. आता हे फायनल मेरिट आहे मित्रांनो, तो विद्यार्थी तलाठी झालेला आहे. परंतु याच्यामध्ये मित्रांनो घोळ असा झालेला आहे नेमका की ही जी प्रतीक्षा यादी लागलेली मित्रांनो वेटिंग लिस्ट, तर वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा दुसऱ्या नंबरला त्याचं नाव आलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता मित्रांनो हे दुसऱ्या नंबरला त्याचं नाव कसं काय येऊ शकतं मित्रांनो, लक्षात घ्या. तर हाच सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की प्रतीक्षा यादीमध्ये त्याचं नाव आलं कुठून, तर इथंच तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे. पाहू शकतात नवनाथ या ठिकाणी नागनाथ विद्यार्थ्याचं नाव आहे. तर मित्रांनो आता ही चूक आहे किंवा नेमकं काय मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो सांगू इच्छुक काय तुम्ही, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. इथं दुसऱ्या विद्यार्थ्याचं डायरेक्टली नाव यायला पाहिजेत ना. इथं याचं नाव जर फायनलमध्ये आलेलं आहे तर इथं त्याचं नाव येण्याचा काही संबंध नाही आहे मित्रांनो, काही इश्यू निर्माण होत नाही आहे. तर हा घोळ आहे मित्रांनो. पाहू शकतात अगोदर पेपरमध्ये घोळ, त्याच्यानंतर मित्रांनो नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये घोळ आणि आता झाला फायनल मेरिटमध्ये घोळ मित्रांनो. तर पहा मित्रांनो, अशा गोष्टी घडताय मित्रांनो. जी काही झालेली तलाठी भरती त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहे. गोरगरीब विद्यार्थी रात्रंदिवस कष्ट करून सुद्धा मित्रांनो ज्या गोष्टीची त्यांना प्रतीक्षा होती, ज्या गोष्टीसाठी त्यांनी मेहनत केली, तर मित्रांनो ती गोष्ट त्यांना भेटली नाही मित्रांनो. ती दुसऱ्यांचाच त्याच्यामध्ये फायदा होऊन गेला मित्रांनो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी मित्रांनो बातम्या समोर आलेल्या होत्या की पैसे भरले, हे भरलं, ते भरलं, सेटिंगा लावल्या. तर मित्रांनो अशा गोष्टी समोर आलेल्या होत्या मित्रांनो. आता याच्याविषयी मित्रांनो कन्फर्मेशन काय मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छुक आहे की बघा मित्रांनो याच्यामध्ये मिस्टेक आढळून आलेली आणि शासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजेत होता. कारण मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे, फायनल मेरिटमध्ये नाव आल्यावर लिस्टमध्ये वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थ्याचं नाव कसं काय येऊ शकतं, तर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, शासनाने MPSC मार्फतच परीक्षा घ्यायला पाहिजे होती मेरिट जाहीर न करता, की सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला असता मित्रांनो. प्रामाणिक विद्यार्थी असो, त्याच्यामध्ये कुठलेही विद्यार्थी असू द्या मित्रांनो, त्यांना न्याय भेटला असता मित्रांनो. एवढंच मी सांगू इच्छुक आहे. आता याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत मित्रांनो. आणि समोरच्या जसे अपडेट येतील तशा सर्वप्रथम मी तुम्हाला देणार आहे तलाठी भरती संदर्भात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.